नमस्कार मित्रांनो, झालेलं आहे माझी आता देवपूजा म्हणजे हनुमान चालीसा पठण. तर आज आहे माझ्या काकांचा दशक्रिया विधी. तर आम्ही जाणार आहे सर्वजण दशक्रिया विधीला. आणि आमच्याकडे काय करताना 10व्याला आहे ना, एक अ, गोदावरी आणि प्रवराचा संगम आहे. तिथं म्हणतात कायगाव, म्हणजे कायगावला झालेला आहे. तर त्या ठिकाणी तो 10वा असतो, दशक्रिया विधी असतो. रामेश्वर मंदिर आहे त्याच्याजवळ असतो अरे विधी. तर आज मी तिथं जाणार आहे दशक्रिया विधीला. आता पाटावर आलेलो आहे. ध्रुव आणि रुचीला त्यांना सोडायचं आहे आणि मग जायचंय आम्हाला. बस पण आलेली आता. राहिले रांगेत उभा आहे. मुलांची बस गेल्यानंतर आम्ही निघालो गंगापूरला सर्वजण. आणि नाथषष्ठी असल्यामुळे भरपूरशा दिंड्या ज्या आहे ना त्या पैठणच्या दिशेने चाललेल्या होत्या. तर आम्हाला 1-2 दिंड्या लागल्या रस्त्यामध्ये गंगापूरमध्ये, ज्या पैठणच्या दिशेने चालल्या होत्या. एक दिंडी मडीच्याही साईडनी चालली होती, कानिफनाथांची दिंडी. संभाजीनगर पुणे रस्ता क्रॉस करून समोर दिसते ते रामेश्वरम मंदिर. आणि जे पाणी दिसतं आहे ते आहे नाथसागरातील पाणी, म्हणजे जायकवाडी धरणातील पाणी. भरपूर मोठा बॅकवॉटर आहे हे. एका प्रकारचं बॅकवॉटरच म्हणता येईल याला. पार्किंग ही भरपूर होती. ही 4 व्हीलरची पार्किंग आहे. समोर 2 व्हीलरची पार्किंग आहे. अजून हे पहा, ही 2 व्हीलरची पार्किंग आहे. भरपूर 2 व्हीलर आहे. तर भांडणं चालू आहे पार्किंग वरून या माणसाचे आणि या माणसाचे. 2 व्हीलरची पार्किंग पास करून मी पुढे आलो रामेश्वर मंदिराच्या बाजूला. इथून मंदिर एकदम भारी दिसत होतं. त्याचा घुमट असू द्या किंवा सभा मंडप असू द्या. हे गोमुख आहे मंदिरातील, म्हणजे शंकराच्या पिंडीवरचं जे पाणी बाहेर येतं ते आहे. मंदिरही एकदम भारी होतं आणि प्युअर दगडामधलं मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे एकदम हे गंगापूर तालुक्यातील. हा दरवाजा आहे मंदिराचा. रामेश्वर मंदिर, जुने कायगाव. आणि ह्या गाया. आता मी आतमध्ये जातोय मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि माझ्यासोबत कोणीच नव्हतं, म्हणजे मी एकटाच होतो. आता आतमध्ये जातोय. मंदिरामध्ये जनरली इतकी गर्दी नसते. जी बाहेर जी पार्किंग होती ना, ती पार्किंग असती दशक्रिया विधीसाठी आलेले लोक. आणि जनरली काय होतं, भाऊबंद मंदिरात जात नाही दशक्रियाच्या आधी. आणि फक्त रिलेटिव्ह जे आलेले असतात, पाहुणे आलेले असतात, तेच मंदिरात जातात. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर एकदम चिमण्यांचा चिवचिवाट चालू असतो. घंटाही भरपूर जुन्या आहे मंदिरातील. आणि आपण जे बनवलेलं आहे ना म्हणजे स्टीलचा असू द्या किंवा जे आहे तिथं कुंड्या वगैरे असू द्या प्लास्टिकच्या किंवा पत्र्याच्या, एकदम विचित्र वाटतं या मंदिरापुढे. कारण हे प्युअर दगडातलं मंदिर आहे. आणि आपण अशा वस्तू ठेवतो ना तिथे. आता हे बघा, हे साईडला हे पत्र्याचं काहीतरी ठेवलेलं आहे, चटाया ठेवलेल्या आहे, झाडू ठेवलेले आहे, जे की अतिशय विचित्र वाटतं मंदिरामध्ये. मंदिरामध्ये असायला पाहिजे पण असे प्रॉपर पाहिजे. इतकं पुरातन मंदिर आहे, तर हे त्या हिशोबाने मेंटेन केलेलं नाही आहे इथल्या लोकांनी. घेतलं मंदिरामध्ये जाऊन मी शिवलिंगाचं दर्शन. आणि बसलो होतो मंदिरामध्ये मी थोडा वेळ. आता हे मंदिराच्या बाहेरून मी जस्ट एक व्हिडिओ काढण्यासाठीच फिरतोय, म्हणजे प्रदक्षिणा मारत नाही. कारण महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारत नसता असं मी ऐकलेलं आहे. जर हे चुकीचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. मंदिराचा जो वरती कळस आहे ना, त्याच्यामध्ये मला थोड्या जुन्या विटकाऱ्या दिसल्या. आणि सभामंडप जो आहे तो पूर्ण दगडामधला आहे. पूर्ण दगडामधला आहे आणि पूर्ण कोरीवकाम केलेलं आहे. एकदम भारी आहे.
आता मी शोधात आहे दहावा कुठे आहे एक्झॅक्ट, कारण इथं भरपूर दहावे असतात. भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा पूर्ण जिथं बघाल तिथं दहावे चालू आहे सध्या. आणि हे रामेश्वरम मंदिर असं दिसतंय या साईडने. आता ही समोर जी तुम्हाला गर्दी दिसती ना, ही आंघोळीसाठी गर्दी आहे किंवा ज्या होड्या आहे होड्यामध्ये बसायचं आणि अस्थिविसर्जन करण्यासाठीची गर्दी आहे किंवा दशक्रियाविधीनंतरही अस्थिविसर्जन करता त्याच्यासाठी ह्या होड्या जाता. हा मंदिराचा मी टाईम लॅप्स काढला होता, जो की एकदम भारी आला होता आणि ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. गंगापूर ते कायगाव रस्ता खूप खराब असल्यामुळं आम्ही काय केलं ना, जाताना रघुनाथनगरहून गेलो होतो आणि हा सहकारी कारखान्यासमोरचा शिवाजी महाराज यांचा पुतळा, जो की एकदम भारी होता. म्हणलं ही क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. याच्याच एक्झॅक्ट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.